अनगड शहा नावाचे एक फकीर तुकोबारांविषयी एक दोहा लिहितात. तुका तुका से तुकाराम दो अंग एक नाम. राम आणि तुकाराम यांच्यात फरक नाहीये. मित्र म्हणते रामापेक्षा तुकाराम श्रेष्ठ आहे. युक्तिवाद काय सांगाल अनगड शहा? तेव्हा अनगड शहा द्वितीय चरणामध्ये सांगतात एकका सेतू भंग हुआ एकका सेतू अभंग. एकाचा सेतू भंग तरी झाला पण तुकोबारायांचा गाथा नावाचा सेतू आजही तारायची ताकद माझ्या तुकोबांमध्ये. अहो तुकोबांनी गाथा तारला यात काय नवले? गाथ्यानी आमच्यासारखे मूर्ख तारले काय नवले? तयाचा हरिक सोपं नाही हो. आजच्या पिढीला ज्ञानोबा तुकोबा कळलं पाहिजे. जी बायोलॉजी जी केमिस्ट्री जी झूलॉजी तुम्ही आज शिकता ना, MBBS MD BHMS ऍग्रिकल्चर कुठलीही गोष्ट एकदा ज्ञानेश्वरी वाचा. आर्ट कॉमर्स सायन्स पॉलिटेक्निकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग काही करताय तुम्ही आयुष्यात, व्यापार संसार राजकारण शेती काही करताय, एकदा ज्ञानेश्वरी वाचा. विश्वातला असा एकही प्रश्न नाही त्याचं उत्तर माझ्या विश्वमाऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये नाही. ती ज्ञानेश्वरी आहे. वाचा एकदा. या बल्बचा शोध 100 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला कुठल्या तरी पाश्चिमात्य. मी नावही लक्षात ठेवत. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे ज्ञानोबारायांचा. कितीचा? 750 वर्षापूर्वीचा. वय वर्ष 16 माझ्या माऊलींचं. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे. उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लकलकीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक याचा अर्थ पाणी, आवेशे म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला सायन्स म्हणायचं आणि हा शिकवतो त्याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. चाचोची आणि सांडस आहे खंडी जपाय पाणी राज हंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. म्हणून तर आम्ही म्हणतो जो असे जागता. ज्याला मूळ कळालं त्याला फळ काय अवघड आहे. सर्व सुकृताचे फळ मी. पण कळलं पाहिजे मूळ काय. जाई नगे माय. कारण मूळ कुठलंय जनाई सांगतं बघा. जाते माहेराला जाते माहेराला माझ्या मूळच्या घराला माझ्या मूळच्या घराला जाते माहेराला 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 जाते माहेराला. आपण म्हणताना असं म्हणतो ग बाई बाई जाते ग माहेराला ग बाई बाई जाते ग माहेराला. कोणतं माहेर? जाई न गे माय भेटे न माहेरा. हे मूळचं घर आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते आधी रचिली पंढरी मग वैकुंठ. हा अधिकार जगाच्या मालकाचा. तिथं गेल्यावर सर्व सुकृताचे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी आहे भिवरीच्या तीरी. माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी आहे भिवरीच्या तीरी. बाप आणि आई माझे विठ्ठल काय अधिकार बघा हो. म्हणून माझी विनंती आहे जो जागला जागर राहणं वेगळं. जागरण आलो जागरणा हरीच्या जागरणा. जो जागरणात आला तो जागला. आमचे सगळे धुंदावलेले दादा तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. मग आम्हाला कळत नाही आमचं कुठंतरी चुकतंय. अहो काय सांगावं पिढ्यानं पिढीच परमार्थ नाही. आम्ही तरी कुठे शाणे होणार आहोत. मग आम्हाला कळतंय या वयात जर ज्ञानोबा तुकोबा समजून घ्यायची आत्मीयता आहे ओढ आहे प्रेम आहे आवड आहे. त्याचं कारण आहे आमच्यासारख्याला जमलं असतं का? करा विचार साधं सुधं. 22-23 वर्षाची पोरगी मी काही एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली काय वनात जाऊन? नाहीच की. लय उपास तापास तब्येतीकडे जाऊ नका माझ्या. खाते मी. लागत नाही माझ्या अंगाला. खाते मी. काय काय बायका मला तोंडावर म्हणतात तुम्ही टीव्हीत लय चांगल्या दिसत्या समोर लय किरकोळ आहे. ती टीव्ही आहे. बऱ्यापैकी खोटच असतं तिथं. विनंती आहे काय केलं ग माय. आणि लय उपास तापासच्या भानगडीत पडायचं. हा आपल्या वैष्णवामध्ये फक्त 29 उपास वर्षात सांगितलेत. 20 आणि 9 म्हणजे वैष्णव. 20 आणि 9 20 + 9 वैष्णव. कुठले 29 उपास सांगितले? त्यामध्ये 5
5 पर्व सांगितले, वामन जयंती, नरसिंह जयंती, रामनवमी, कृष्णाष्टमी, गोकुळाष्टमी आणि 5वं थोरात थोर महाशिवरात्री. हे 5 पर्व वैष्णवाचे. आणि तुम्ही म्हणशाल 5 सोडून मग बाकीचे उरलेले 24 एकादशा. 24 काय एकादशी. महिन्यात किती एकादशी? 2. पंधरवाड्याची 1. वैष्णवाने हे 29 उपास केले, विषय संपला. लय बाकीची काळजी करायची नाही. विनंती माझी, चतुर्थी धरती दर तासाला पिंट्याला म्हणती बघ रे कॅलेंडर कवाय चंद्रोदय. अगं धरती कशाला? तुला जर तासाला चंद्रोदय बघायचा असतो तर धरतीच कशाला? हा ना, लय अवघड कारभार आहे. मग धरूच नको ना. तो गणपती बाप्पा सुद्धा वाट बघत असन, कवा मोदक करीती, कवा मोदक करीती, कवा करीती. नका ग माय, आत्म्यतेनं सगळं करा, काही गरज नाहीये. न लगती सायास जावे वनांतर सुखे येतो घरा. उपास करू करू हाडाची काढ झाली तुमच्या. माझ्याकडे बघू नका, माझी कीर्तनानं झाली ती. कशाला मारता ग? बरं उद्या तुम्ही आजारी पडलात, तुमच्या घरात दुसरी बाई येणार आहे का काम कराय? येणार आहे का? ती काय 4 आणतील, तुम्हाला खपणार आहे का? मग विनंती आहे ना, आपापलं शरीर सांभाळा. अगं लय ताकद आहे तुमच्यात माय, कशाला मरता उगा? जिजाऊच्या पायात काटा रुतला. आले का जागेवर तुम्ही? तुम्ही जागेवर आले का? हा येत जा महाराज, हे की नाही. आपण जागेवर चहा पाण्याला गाडी थांबत असते महाराज, हे की नाही. तुम्ही लक्षात ठेवायचं महाराज. हा विषयाकडे या. मग माय शेतकरी तुम्ही दादा अहो कौतुकानं सांगत जा, मी शेतकरी आहे, मला स्वाभिमान आहे, मला अभिमान आहे. मी अवलाद शेतकऱ्याची आहे, कुठल्या श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला आले नाही. कारण महाराज श्रीमंत अवलादीच्या घरी गेला तर कब्बर चहा भेटेल याची खात्री नाही. माझ्या बापाच्या दारात कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडत नाही. विश्वास आहे मला, कौतुक आहे मला, मी शेतकऱ्याची पोरगी आहे. कौतुकानं सांगायचा शेतकरी आहे. नाही या वर्षी पिकलं, पुढच्या वर्षी पिकेल. अरे नाही पिकलं इकून खाईन. पण क्वाटरीसाठी कुंबडीसाठी साहेब तर करीत नाही. स्वाभिमान आहे ना माझ्याकडे. बोलत जा दादा. शेतकरी तुम्ही. हा आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवल एक दादा नाही. पायात काटा रुततोच. आता तुम्ही गुलाबाचे म्हणले तुम्हाला तर रुतत असं, हे की नाही. हा रुततोच महाराज बरं का, पायात काटा रुततो. आता पायात शेतकऱ्याच्या काटा रुतल्यावर शेतकरी काही पाण्यानं बघतो का? कसा बघतो? थुक्यानं. तिथं काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नसतं, लाजायचं नाही. प्रत्येक जण थुक्यानंच बघतो महाराज बरं का. हा मग आता एका थुक्यात काटा दिसतो का? 2-4 वेळा तरी मागं पुढं करावंच लागतं महाराज बरं का. तसंच महाराज जिजाऊच्या पायातला काटा जगाच्या मालकानं थुक्यानं बघितला. तेच बोट तोंडात, तेच बोट पायाला, तेच बोट तोंडात, तेच बोट पायाला. सरपंचानं केलं पण सरपंचिनीला लईच राग आला. सरपंचीन म्हणली अहो गावचं सरपंच आहे तुम्ही, अशी काही कामं करता का? तुमच्या गावातलं नाही, मी जगाच्या मालकाचं सांगते महाराज. जगाचा सरपंच आहे तो. राग रखमाई मातेला आला. कुणाला आला? आणि देवाला रखमाईचं ऐकावं लागतं बरं का. देव सुद्धा बायकोचं ऐकतो. फक्त कसं असतंय, मोठ्याचं झाकतंय ना बारक्याचंच उघडं पडतंय महाराज बरं का. देव सुद्धा बायकोचं ऐकावं, त्यात काय नवल असते. काय लागतं रे दादा बायकोला? हा आयुष्यभर एवढं कष्ट करती, मरती, काय लागतं तिला? 2 शब्द प्रेमाचे. का ग माय? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिनवावं ग. फक्त नवऱ्यानं मनावर राहते. कशाला टेन्शन घेते? मी आहे ना बाई, आनंदानं संसार करते. खरं का खोटं ग माय? नांदुरकीच्या माय मावल्या, खरं का खोटं ग? हे गे मागच्या, खरं का खोटं ग? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला एवढी बऱ्या विचारते ग, नाही तर कशाला विचारलं असतं, माझी मला अक्कल आली असती ना. तोपर्यंत मला सांगा खरं आहे का खोटं आहे ग माय? कोण चांगलं पाहिजे ग माय? कोण चांगलं पाहिजे ग? नवरा चांगला पाहिजे. ऐक जरा, ऐक जरा का नवरा चांगला पाहिजे रे. 2 शब्द प्रेमानं बोलायचं. मी कशाला म्हणू? माऊली म्हणतात, जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करते. मग महाराज 2 शब्द प्रेमानं बोलायचे, है की नाही. मी असंच कीर्तनात म्हणलं, एक माणूस घरी गेला, बायकोला म्हणलं वाढ जेवायला. बायकोनं जेवाय वाढलं, ताटावर बसला, एक घास खाल्ला आणि बायकोला म्हणलं वाह काय भाजी केली, वा आजपर्यंत तुझ्यासोबत संसार केला पण आज सारखी भाजी झाली नव्हती. वा कुठे तुझा हात? बायकोनं दरवाजा लावून हाणला. गुरुजी इतका मारला. नवरा म्हणला ताईकडेही बघतो हिच्याकडेही बघतो. ताई म्हणले 2 शब्द गोड बोल म्हणून गोड बोललो म्हणला. मारलं. रोज शिवे तरी द्यायची, आज झाडून हाणला. का ग मारलं म्हणला. बायको म्हणली
आयुष्यभर तुमचा संसार सांभाळ, या हाताने करून खाऊ घाल, घरदार आई बाप बहीण बळ सगळे एकटीने सांभाळले, एवढं सगळं सांभाळलं. आयुष्यात किती तोंडातून एक गोड शब्द नाही. आज पहिली बार शेजारणीच्यातनं भाजी आणली होती. याचा साधा सिद्धांत आहे. ऊर्ध्व मूलमद शाकम अश्वत्थम प्राहुरयम छंदांस्य परणाणी अस्तमवेदचा वेदवीत. संसाराचं झाडच उलट आहे. जमिनीत फंद आकाशात मूळ, याची फलप्राप्ती सुखाची लागेल असं शक्यच नाहीये. पण याला सुद्धा अवघाची संसार सुखाचा. फक्त हित कळलं पाहिजे. जाई नगे मागे हे हित आहे, हे आम्हाला सुखावत आहे. कळतंय या विषयाकडे. रखमाई मातेला राग आला, देव ऐकतो रखमाईच. नामदेवरायची बायको राजाई, देव काही ऐके ना, रखमाईला गाराणं करते. आह रखमाबाई सांगत त्या विठ्ठला, आह रखमाबाई सांगत त्या विठ्ठला, विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुझा पायी वेडा झाला नामा तुझा पायी. आता काकड्यात सुद्धा सगळ्या संतांचं सांगून सांगून झाल्यावर सगळे संत मिळून कुणाला सांगतात? राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शेजे हलवून जागे करा देवराया, शेजे हलवून जागे करा देवराया. हा अधिकार त्या रखमाई माताचा. रखमाई माता म्हणली, पांडुरंगाला कळतं का स्वामी तुम्हाला कोण आहे तुम्ही? विश्वाचं मालक, अखिल कोट ब्रह्मांड चालक. कुणाचा तरी पाय हातात घेतला, मांडीवर ठेवला आणि थुका लावला. बघता खरं सांगा विठ्ठला, सगळं दिसतं तुम्हाला. अर्धा तास झालं हिचा काटा बरा दिसना. खरे नाही तुम्ही सांगा बरं. न सांगता देवाला, न सांगता तुम्हाला कळू येते. देवाला न सांगता भक्ताचं मन कळतं. त्या विठ्ठलाला हिचा काटा दिसायचा नाही का? पण देव म्हणला, रखमा काय वाटतं ग तुला? काटा रुतवणारा भी मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबांची अर्धांगिनी ही जिजाऊ. तुकोबारायांचा संसार सांभाळते म्हणजे अधिकार तिचा संतान एवढाच आहे. हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा 8 तास केला ग मी रखमा. माझ्या पांडुरंगानं 8 तास करावा. देव इच्छी राजा चरणाची मागे, देव इच्छी राजा चरणाची मागे, देव इच्छी राजा चरणाची मागे, देव इच्छी राजा चरणाची मागे. दावत चालती मागे मागे, देव इच्छी राजा चरणाची मागे, देव इच्छी राजा चरणाची मागे. दावत चालती मागे मागे, दावत देव इच्छिता ते चरणीची. काय अधिकार म्हणावा. अहो जगाच्या मालकानं जिजाऊच्या पायातला काटा काढला. जिजाऊचा काटा काढायला पांडुरंग आला. आमचा काटा लोकांनीच काढला. आमचाही काढला पण लोकांनी. आम्हाला काय देवाचं अवघडच आहे दादा. विचार करा, हे कुळ ज्याचं, ही साधना ज्याची, हा अधिकार ज्याचा, तुकोबारांनी का म्हणू नये तरी माझ्या दैवापारी नाही. विश्वाच्या मालकाने जर सेवा करावी अशा माय माऊल्यांची, तर जिच्या पोटी